मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भातण बोगद्यामध्ये अपघात झालेला आहे। बोगद्यामध्ये पोलिसांच्या गाड्यांचाच भीषण अपघात झाल्याचं समजतंय। कैद्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीची बोगद्यात धडक बसली। यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आणि कैद्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळतेय। बोगद्यामध्ये आज सकाळी पोलिसांच्या 2 गाड्यांमध्ये हा भीषण अपघात झालाय। पुण्याच्या दिशेनं या कैद्यांना घेऊन जात असताना ही घटना घडलेली आहे। अचानक ब्रेक लागल्यानं मागून येणाऱ्या गाडीनं जोरदार धडक दिली आणि बोगद्याच्या आतच ही सगळी दुर्घटना घडली। या अपघातामुळे दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काही पोलीस कर्मचाऱ्यांना आणि कैद्यांना किरकोळ दुखापती झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही। या सगळ्याचा आढावा आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं घेतलाय, पाहूया। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जो पोलीस आणि जे कैदी आहेत त्यांच्या गाड्यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि त्या कैदी आणि पोलीस जखमी आहेत। त्यांना एमजीएम रुग्णालयात तुम्ही पाहू शकता ठेवण्यात आलेला आहे। पनवेलच्या या ठिकाणी संपूर्ण पोलीस यंत्रणा असतील, पनवेलचे जे डीसीपी असतील ते देखील या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत। त्यासोबत जो संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी एमजीएम रुग्णालयाच्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। सध्या या डीसीपी यांनी संपूर्ण जी चौकशी या प्रकरणात केलेली असून बाकी जे रुग्ण आहेत त्यांना सध्या एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि काही यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत। त्यांना देखील याच रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की टोटल पाहायला गेलं तर 160च्या आसपास कुठेतरी प्राथमिक माहिती मिळते। यामध्ये बांगलादेशी होते आणि काही पोलीस होते। यामध्ये 18 पोलीस जखमी झाले असतील तर काही बांगलादेशी आहेत ते जखमी झालेले आहेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असला तरी सकाळी 9च्या आसपास हा मोठा भीषण अपघात झाला। आता घटनास्थळावरून ज्या बोगद्यामध्ये हा अपघात झाला तिथून गाड्या आहेत त्या हलवण्यात आल्या असून या संदर्भात अधिक माहिती समोर यायची बाकी असली तरी पोलीस यंत्रणा असतील ते पुढील तपास सध्या करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।